नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर। सर्वांनाच प्रश्न पडला असेल की आज म्हणजे ताई तुम्ही आज अचानक फेस व्हिडिओ घेऊन, तर हो मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे। खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर गॅप झाला आहे, त्यासाठी वेगवेगळी कारणं आहे आणि त्याचंच एक महत्त्वाचं कारण आहे की माझं जे सेकंड चॅनल आहे त्यावर मी जास्त काम करत आहे। मी अगोदरही सांगितलं, चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जाऊन क्लिक करा, बघा, कदाचित तुमच्याही काही फायद्याचे व्हिडिओ असतील। तर त्यामुळे काय झालं की बऱ्याचशा पर्सनल इश्यूजमुळे, हेल्थ इश्यूमुळे आपल्याला आपले व्हिडिओज कंटिन्यू करता आले नाही। त्यामुळे हे काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न, तुमचे बरेचसे प्रश्न असायचे, फ्रेंड्समधून देखील बरेचसे प्रश्न मला यायचे, तर असा विचार केला की या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण स्वतः येऊन देणं कदाचित बेटर राहील। तर त्यामुळे हेच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न। जर आज पहिल्यांदा हा व्हिडिओ कोणी बघत असेल आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आणि आपल्या या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओज मिळतच असतात। तुम्ही अगोदरही चॅनलच्या जुने व्हिडिओ जाऊन बघा की आपण वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत आणि यानंतरही रेग्युलर तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न देखील करेल आणि वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर आजचा विषय असा आहे की शैक्षणिक विषय आहे, तर इथूनच सुरुवात करूया। त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे मी चॅनलचं नाव जीवन एक रंगमंच आहे, तर आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी, वेगवेगळे जे इश्यू आहेत, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, काय काय घडतं त्या सर्व विषयांवर अशा प्रकारची आपण चर्चा करणारच आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येणारच आहोत। तुम्हाला आणखी काही वेगळं हवं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। तर आजचा विषय आहे की मुलांना कोणत्या शाळेत टाकावे। म्हणजे मी तुम्हाला सांगते, याचे 4 भाग वेगवेगळे पडू शकतात। म्हणजे एकतर मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, त्यानंतर स्टेट बोर्ड की सीबीएसई। तर मी मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम याबद्दल सध्या चर्चा करणार नाही, त्याबद्दल मी थोडक्यात सांगेल। त्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ बनवू शकतो, डिटेल त्याबद्दल चर्चा होऊ शकते। फक्त सध्या खूप जास्त डिमांडिंग क्वेश्चन एक आहे की मॅडम सीबीएसई मध्ये टाकायचं की स्टेट बोर्ड, सीबीएसई चांगला आहे की स्टेट बोर्ड, या दोन्ही बद्दल खूप जण कन्फ्यूज आहेत। म्हणजे नेमकं पालकांना कळत नाहीये आणि हा व्हिडिओ स्पेशली त्या सर्व पालकांसाठी आहे की ते स्वतःच्या मुलांबद्दल कन्फ्यूज आहेत की मुलांना स्टेट बोर्ड चांगलं की सीबीएसई। तर याबद्दल आपण चर्चा करूया। त्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम बद्दल थोडक्यात सांगेल, म्हणजे कुठलंच मीडियम वाईट नसतं। सर्वात सुरुवातीला मी तुम्हाला हे सांगेल की मानसशास्त्र हे सांगतं की तुम्ही आपल्या बोलीभाषेतून जर शिक्षण घेत असाल, विद्यार्थ्यांना बोलीभाषेमधून शिक्षण देत असाल तर ते विद्यार्थ्यांना लवकर कळतं। म्हणजे मराठी माध्यमातून जर शिक्षण घेतलं तर विद्यार्थ्यांना लवकर कळतं। परंतु सध्या असं आहे की फ्युचर बघता की भविष्यामध्ये आपण विचार करतो की भविष्यामध्ये मुलांना खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जायचं आहे। आता पूर्वीसारखं राहिलं नाही, प्रत्येक ठिकाणी इंग्रजीचा वापर केला जातो आणि त्याचमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य दिलं जातं। इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य देत असताना तुम्ही हा विचार करा की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक मुलांसोबत इंग्रजी बोलतात का? जर ते फक्त मराठीतून शिकवत असेल तर कुठेतरी तुमच्या मुलावर आणि तुमच्यावर देखील अन्याय होत आहे। या 2 गोष्टी त्या क्लिअर करा। मी एक माझं सजेशन देईल, जे पालक मराठी आणि इंग्रजी यामध्ये कन्फ्यूज आहेत त्यांनी सेमी इंग्लिशमध्ये टाकावे। बरेचसे आपले असे पालक आहेत, म्हणजे मी गेल्या बऱ्याचशा वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आहे, तर मी काही पालक असे बघितले आहे की ज्यांना स्वतः ते शिकलेले नाहीयेत। आता तुम्ही म्हणसाल की मॅडम असं कुणी नाहीये की सध्या शिकलेलं नाही, असे बरेचसे पालक आहे की जे स्वतः शिकलेले नाहीये। तर त्यामुळे काय होतं की जर तुम्ही तुमच्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन इंग्लिशमध्ये देऊ शकत नसाल तर तुम्ही मराठी माध्यमामध्ये सेमी इंग्लिशला प्राधान्य द्या। तर हे सध्या मी थोडंसं मराठी आणि इंग्लिश बद्दल सांगते, तरी देखील मराठी अथवा सेमी इंग्लिश मध्ये शिकलेले विद्यार्थी पुढे त्यांचं फ्युचर नाहीये असं अजिबात नाहीये। बऱ्याचशा तुम्ही जर अधिकारी बघत असाल, तुम्ही भरत आंधळे सरांचं उदाहरण घ्या, त्यानंतर अन्सार शेख सर IAS अधिकारी आहे, तर त्यांचं उदाहरण घ्या, ते मराठी माध्यमातून शिकलेले आहेत, ते इंग्रजी माध्यमात शिकलेले नाहीये। तर हे डायरेक्ट तुम्ही म्हणसाल की डायरेक्ट IAS अधिकाऱ्याचं उदाहरण दिलं तर हो, अधिकारी जर व्हायचं असेल तर मराठी माध्यम द बेस्ट। याबद्दल इतकंच बोलेल। आता आपण थोडंसं जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याबद्दल बोलूया, कारण की मराठी आणि इंग्रजी बद्दल खूप सारे वाद देखील आहेत, पण प्रत्येकाचं स्वतःचं मत, हे माझं मत आहे, हे मी मांडलं। त्यानंतर आपण स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बद्दल बोलूया की
सध्या याबद्दल सर्वात जास्त प्रश्न येतो. आता कुठलं बोर्ड चांगलं, आता कुठलं बोर्ड चांगलं किंवा कुठलं बोर्ड वाईट असतं अजिबात नसतं मित्रांनो. असतं काय की आपण मुलांना कितपत देऊ शकतो, कितपत द्यायला हवं हे महत्वाचं. स्टेट बोर्डचा जर अभ्यासक्रम बघितला इंग्रजी माध्यमाचा, तर स्टेट बोर्ड हा जो तुमचा मराठी मीडियम आहे त्याला ॲज इट इज ते इंग्लिश मीडियम त्याला आपण स्टेट बोर्ड म्हणूया. स्टेट बोर्डमध्ये जो काही सिलेबस असतो तो सर्वांना कळण्यासारखा असतो. आपल्या स्टेट म्हणजे महाराष्ट्र स्टेट पुरता हा मर्यादित असतो. जर इन केस तुम्ही बाहेरच्या राज्यातील असाल अथवा तुमचा जॉब फ्युचरमध्ये बाहेरच्या राज्यामध्ये तुम्ही शिफ्ट होऊ शकता, अशा वेळी तुम्ही सीबीएसई बोर्डला प्रेफर करावं असं मी म्हणेल. आता कदाचित खूप जणांना माहिती नसेल की सीबीएसई ॲफिलिएशन आणि सीबीएसई पॅटर्न यामधला फरक. तर हा फरक मला बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला सांगायचा होता. बऱ्याचशा अशा स्कूल आहेत, सर्वात सुरुवातीला हे समजून घ्या की शासनाने 1 ते 8 पर्यंत शाळांना तुमच्या पद्धतीचे बुक्स वापरावे अशी मुभा दिलेली आहे. त्यामुळे मग काही प्रायव्हेट स्कूल काय करतात की त्यांना वाटेल जो अभ्यासक्रम त्यांना योग्य वाटेल 8वी पर्यंत ते प्रेफर करतात. आणि 9वी 10वी पुन्हा स्टेट बोर्ड. म्हणजे काही शाळा अशा आहेत की ज्यांचं सीबीएसई ॲफिलिएशन नाहीये, परंतु तरी देखील ते सीबीएसई पॅटर्नचे काही बुक्स रेफर करतात. त्यामुळे मुलांचं नुकसान असं आहे की 8वी पर्यंत विद्यार्थी सीबीएसई पॅटर्न शिकतो आणि 9वी 10वी तो स्टेट बोर्डातून एक्झाम देतो. त्यामुळे विद्यार्थी म्हणजे कुठेतरी बॅलन्स राहत नाही की सीबीएसई पॅटर्नमध्ये शिकतोय तो, आणि तुम्हाला माहिती आहे सीबीएसई पॅटर्नमध्ये सीबीएसईचा करिक्युलम असतो. त्यामध्ये तुम्हाला अगदी इंग्लिशचं जर बुक घेतलं त्यातल्या ज्या पोएम आहेत ना त्या देखील वेगवेगळ्या ऑथरने लिहिलेल्या असतात, त्या म्हणजे फॉरेन ऑथर आहेत ते. आणि मग अचानक जेव्हा मुलगा पुन्हा स्टेट बोर्ड 9वी 10वी आणि पुन्हा 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि मग पुन्हा जेई किंवा तुमचे जे याच्या एक्झाम आहेत इंजिनिअरिंग मेडिकल एंट्रन्सच्या ज्या एक्झाम आहेत नीट जेई, तर मग तिथे तो मुलं डगमगतात. मग जर तुम्ही स्टेट बोर्ड देणार आहात त्यांना 10thला, तर कंटिन्यू तुम्ही 1st पासून तर 10th पर्यंत इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड द्या. जर तुम्हाला सीबीएसई स्कूलमध्ये टाकायचं आहे तर सीबीएसई ॲफिलिएशन झालेल्या स्कूलमध्ये, ॲफिलिएशन नंबर असतो त्या स्कूलमध्ये जर तुम्ही टाकलं तर 1st पासून तर 10th पर्यंत त्याचं बोर्ड सीबीएसई असेल. पण ज्या ठिकाणी असं सांगितलं जातं की आमची शाळा सीबीएसई पॅटर्नची आहे, आपण सीबीएसईचे बुक्स रेफर करतो आणि मग 8th पर्यंत ते त्यांचे जे प्रायव्हेट बुक्स असतात ते रेफर केले जातात आणि त्यानंतर 9th आणि 10thला ते स्टेट बोर्डमधून तुमच्या मुलाचा फॉर्म भरतात. त्यामुळे कुठेतरी तुमचं नुकसान होतं. आता समजून घेऊया अभ्यासक्रमातला फरक. आता तुम्हाला हे कळालं सीबीएसई ॲफिलिएशन काय आहे, त्यानंतर सीबीएसई पॅटर्न काय आहे आणि स्टेट बोर्ड काय. स्टेट बोर्ड प्युअर तुम्हाला वेगळं ते सांगायची गरज नाही, स्टेट बोर्डचं बऱ्याच जणांना माहिती आहे. आता खूप जणांना असं वाटतं की स्टेट बोर्डमध्ये शिकलेला मुलगा हा पुढे नीट जेईसाठी त्याला तो तेवढा सीबीएसईच्या तुलनेमध्ये हा मुलगा कमी पडतो. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो, हिरा आहे ना हिरा, तो खाणीत देखील चमकतो. जर तुमचा मुलगा करणारा असेल तर तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये टाका. फक्त शाळेवर डिपेंड नाहीये, मुलावर जास्त डिपेंड आहे. 2 विद्यार्थी आहे. एक मुलगा छान अभ्यास करतो, एक थोडासा मीडियम आहे. मी असं म्हणणार नाही, कारण की ढ हा शब्द आपल्याला कुठेच वापरायचा नाहीये, हे शासनाने देखील सांगितलं आणि आपण देखील फॉलो करायला पाहिजे. तर तो कमी अभ्यास करतो असंच आपण म्हणणार. 2 विद्यार्थी आहे, एक खूप हुशार आहे, एक कमी अभ्यास करतो. मग एक खूप हुशार विद्यार्थी तुम्ही कुठेही टाका, एक साध्या शाळेत आहे स्टेट बोर्डच्या असंच म्हणूया आपण साध्या शाळेमध्ये, आणि एक आहे सीबीएसई ॲफिलिएशन झालेल्या स्कूलमध्ये, सीबीएसई ॲफिलिएटेड स्कूलमध्ये जिथे 80,000 90,000 फीस आहे. तर तुम्हाला सांगते सक्सेसफुल हाच मुलगा होणार जो स्टेट बोर्डमध्ये. विद्यार्थ्यांवर डिपेंड आहे, शाळेवर नाही. तुम्ही कितीही मोठ्या शाळेमध्ये मुलगा टाका, त्याचा तोटा होणार नाही. पण असं नाहीये की तुमचा मुलगा जर माझ्या मुलाला येतोय तो त्याच स्कूलमध्ये असला पाहिजे. हा आपली एक गोष्टी असतात की त्याला त्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. पुढचा जो सिलेबस आहे ना 11वी 12वी नंतरचा नीट किंवा जेई साठीचा, तर तो खरंच सीबीएसई बेस्ड वरच आहे. तर त्यामुळे मी सीबीएसई शाळा वाईट किंवा स्टेट बोर्ड चांगलं असं म्हणत नाही, तो आहे. तर कुणी टाकावं. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते, ज्या शाळा आहेत ना सीबीएसई ॲफिलिएशन झालेल्या आहेत त्यांची जवळपास फीस 50,000पेक्षा 60,000पेक्षा जास्त, मग ती 70, 80, 90, 1 लाख 1.5 लाखापर्यंत आहे. तर जर तुम्ही अफोर्ड करू शकता, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला असं वाटतं की मला पुढे माझा मुलगा डॉक्टर इंजिनियर करायचा आहे, माझ्याकडे व्यवस्थित पैसा आहे, मी पुरवू शकतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी माझ्या मुलाकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतो,
आता ही पॅरेंटची बाजू. तर अशा वेळी तुम्ही तुमच्या मुलाला सीबीएसई ॲफिलिएशन झालेल्या स्कूलमध्ये टाका. परंतु तुमची परिस्थिती वगैरे खूप चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, परंतु तुमचा मुलगा त्या कुवतीचा नाहीये. तर अशा वेळी विचार करा, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यावर पूर्ण असं बर्डन देऊन टाकणार आणि मुलांना मग असं बघायला जागा नसते आणि ते मुलं डिप्रेशनमध्ये जातात. लहान मुलं देखील डिप्रेशनमध्ये जातात. फक्त मोठी माणसं फक्त काय की माझं हृदय तुटलं, माझं असं झालं म्हणून मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि मग ते काही सॅड सॉंग्स ऐकायचे, हे आपण आता सध्या पिक्चरमध्ये वगैरे बघतो आणि रिअल लाईफमध्ये पण असंच करतात. तर ते फक्त मोठ्यांच्याच बाबतीत होतं असं अजिबात नाही. लहान मुलं देखील डिप्रेशनमध्ये जातात, तर याच गोष्टीमुळे जातात. जर तुमचा मुलगा त्या कुवतीचा नसेल तर तुम्ही अजिबात असा विचार नका करू की त्याचे सगळे फ्रेंड सीबीएसई मध्ये आहे आणि मी त्याला स्टेट बोर्डात का टाकू, मी त्याला मराठी शाळेत का टाकू, मी त्याला सेमी इंग्लिशमध्ये का टाकू, हा विचार करू नका. आमचे काही असे पॅरेंट्स आहेत ज्यांचे दोघंही गव्हर्नमेंट जॉबला आहे किंवा दोघंही चांगल्या जॉबला आहेत आणि त्यांचे मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकतात, तर काहीच फरक पडत नाही. हां, आता तुमचा मुलगाही हुशार आहे, तुम्ही अफोर्ड देखील फीस करू शकता आणि तुमच्याकडे तुम्ही लक्षही देऊ शकता, सगळ्या गोष्टी ओके आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर किंवा कुठल्या कम्प्युटर आयटी क्षेत्रामध्ये मुलगा टाकायचा आहे, बीटेक एमटेक अशा गोष्टी करायच्या आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, तर तुम्ही 100% टाका, काहीच प्रॉब्लेम नाही, उलट चांगली गोष्ट आहे. परंतु बऱ्याचदा असं आहे की पॅरेंट्स अफोर्ड करू शकत नाही. मला सांगा, 1 ते 1.5 लाख रुपये फीस महिन्याला अफोर्ड काही पॅरेंट्स नाही करू शकत. फक्त तुमचा स्कूलचा खर्च नसतो, ऑदर देखील खर्च असतो आणि तो 1 लाखापर्यंत सीबीएसई ॲफिलिएशन स्कूलचा जातो. आणि जर तुम्ही अफोर्ड नाही करू शकत ना, तर विनाकारण त्या गोष्टीमध्ये जाऊ नका, मग पाणी नाकाच्या वर येतं. जर तुम्ही नाही अफोर्ड करू शकत, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला जी काही फीस परवडेल अशा शाळेमध्ये तुम्ही टाका, त्याच्याकडे लक्ष द्या. त्या शाळांमध्ये ज्या काही एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही वेगळ्या मुलांना क्लासेस लावू शकता, जसं की स्विमिंग, बास्केटबॉल याचे सेपरेट क्लासेस मिळतात. तुम्ही त्यांना तसे हॉबी क्लासेस लावू शकतात, अबॅकस शिकवू शकतात मुलांना. असं नाही की तुम्ही अफोर्ड नाही करू शकत तर त्या ठिकाणी जाऊ नका. ज्या ठिकाणी आपण पैशाच्या बाबतीमध्ये कमी पडतो ना, तर त्या ठिकाणी खरोखर म्हणजे असं कमी पडतो असं नाही. 1 लाख कमवणारा पॅरेंट देखील बऱ्याच जबाबदाऱ्यांमुळे ती फीस ते अफोर्ड नाही करू शकत. 50,000 असो की 20,000 कमवणारा, मग काय होतं की आपल्याकडून ती गोष्ट नाही मुलांना देणं होत, तर विनाकारण त्या खाईमध्ये मुलांना आपण लुटू नये. आपण जे करू शकतो, आपण जेवढी कमवतो त्याच्यापेक्षा थोडंसं बेटर देण्याचा प्रयत्न करावा, पण आपण जेवढं कमवतो त्यापेक्षा अति जास्त गोष्टी देण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मग आपण कमी पडतो. आणि मग पॅरेंट्स म्हणून मुलांच्या नजरेत असं होतं की आपण जर सर्वसाधारण घरातले आहोत, बरेचसे इथले पॅरेंट्स असे असतील मला बघणारे की जे सर्वसाधारण घरातले आहे, तर ते 1 लाख फीस अफोर्ड नाही करू शकत. मग नाही करू शकत तर असं आहे की आपण नाही करू शकत आणि मग काही लोकांकडे पैसे आहेत, त्यांची मुलं त्या शाळेत जातात. नाही, तुमचा मुलगा जर शिकणारा असेल, मी तुम्हाला आधीच सांगितलं की मुलांवर डिपेंड आहे, शाळेवर नाही. हो, मार्गदर्शन महत्वाचं असतं, ते तुम्ही घरी देखील देऊ शकतात. खूप काही असेल की तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही चांगल्या क्वालिटीचं थोडंसं ट्युशन देखील लावू शकता. मी ट्युशनला सपोर्ट करत नाही, परंतु दोन्ही पॅरेंट्स जर वर्किंग असतील तर मुलांना गायडन्सची गरज असते. शाळेमधून मिळालेला जो होमवर्क असतो त्यासाठी देखील मुलांना गायडन्सची गरज असते. आता तुम्ही माझ्याबद्दल म्हणसाल की आम्ही दोघंही समजा जॉब करतो, दोघंही शिक्षक आहोत, तरी देखील मी माझ्या मुलाला स्टेट बोर्डमध्ये टाकलेलं आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहे की ज्यावेळी त्याला मी स्कूलमध्ये टाकलं तेव्हा कोरोना आला होता, तो जेव्हा फर्स्टमध्ये होता तेव्हा कोरोना स्टार्ट झाला होता, त्यामुळे मी काही जास्त स्कूल सर्च न करता त्याला स्टेट बोर्डमध्ये टाकलंय आणि मला त्यात काही वावगं वाटत नाही. भविष्यामध्ये बघूया की जर असं काही वाटलं आपल्याला तर आपण स्कूल वगैरे चेंज करू शकतो. तर हा राहिला फ्युचरचा प्रश्न. तर ह्या काही गोष्टी सांगायच्या होत्या. आता जो आहे की 12वी नंतरचा म्हणजे 11वी 12वी नंतर नीट आणि जेई देताना जो सिलेबस असतो तो सीबीएसईचाच असतो. तर जे मुलं सीबीएसई बोर्डात आहेत त्यांना फायदा होतो, हो 100% होतो. परंतु जर तुमचा मुलगा करणारा असला तर तुम्ही त्याच्याकडून जास्त करून घेऊ शकतात. आणि असं नाही की टेनच्या नंतर खूप मुलं असे असतात की टेनच्या नंतर डेव्हलप होतात. खूप असे विद्यार्थी आहेत, म्हणजे आता जे पालक व्हिडिओ बघतात त्यातले 90% पालकांनी 10वी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन 11वी 12वी सायन्स केलं आहे आणि बऱ्यापैकी छान त्यांचं कव्हर झालं आहे. सुरुवातीच्या 1 ते 1.5 महिना तुम्हाला अवघड जाऊ शकतं, परंतु नंतर एवढा फरक पडत नाही, इतका जास्त फरक पडत नाही. ज्या वातावरणात तुम्ही राहतात त्यासारखे तुम्ही विचार करायला लागतात. तुम्हाला फक्त एक उदाहरण देते. एखादी तुमची हिंदी बोलणारी मैत्रीण असेल, मित्र असेल, तर तुम्ही जेव्हा कंटिन्यू त्या व्यक्तीच्या
संपर्कामध्ये राहतात तर घरी येऊन देखील तुमचे विचार हिंदीमध्येच येतात। जर एखादी व्यक्ती इंग्रजी बोलणारी आहे, एखादी मॅडम इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन करते, तर घरी येऊन आपण विचार देखील इंग्लिशमध्ये करायला लागतो। मग त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही ज्या स्टेट बोर्डाच्या किंवा ज्या शाळेमध्ये मुलगा टाकताय तर तिथून तुम्हाला त्या मुलाला तशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर मिळतं का की फक्त तुम्ही फीस भरत आहात हे बघा। थोडंसं कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये केलं गेलंच पाहिजे जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल। जर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल तर मग तो मराठीतच सगळं करेल असं अजिबात नाही। तुम्हाला एक सांगते, जो मुलगा मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये असतो ना तर त्याच्या लँग्वेजेस जास्त क्लिअर होतात, कारण की मराठी मीडियममध्ये असं होतं की ग्रामर आणि बेस खूप पक्का केला जातो, कारण की असं असतं की त्यांचे फर्स्ट लँग्वेज मराठी असल्यामुळे मुलगा मराठीमध्ये व्यवस्थित शिकतो, त्याचं मराठी इथं डेव्हलप होतं। आणि इंग्लिश आणि जी हिंदी लँग्वेज आहे ती देखील डेव्हलप करून घेण्यासाठी ग्रॅमॅटिकली खूप जास्त भर दिला जातो। याच जागी जेव्हा इंग्रजी मीडियममध्ये मुलगा शिकतो तर काय होतं की त्याचे सगळे सब्जेक्ट इंग्लिशमध्ये असतात, त्यामुळे मोस्ट ऑफ इंग्लिश याच विषयाला प्राधान्य दिलं जातं। त्यांचं मराठी आणि त्यांचं हिंदी थोडं नेहमी कच्चंच असतं। मुलांना मराठी अवघडच जातं इंग्लिश मीडियमच्या शाळांना, परंतु त्यांच्या शाळेमध्ये इंग्लिश टू इंग्लिश कम्युनिकेशन होत नाही, त्यामुळे तो इंग्लिश देखील बोलत नाही, म्हणजे तळ्यात मळ्यात असतो। त्यासाठी पालकांचा रोल इथे खूप महत्त्वाचा आहे। इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये मुलगा टाकताना पालकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे, कारण मुलांना कळत नाही। मुलांना म्हणजे कसं असतं की लहान मूल जे असतं ना त्यांना जो गोष्टी समजतात त्या गोष्टी फक्त आणि फक्त त्यांच्या मातृभाषेतच कळतात। त्यामुळे त्यावेळी मुलांना जो 1ली ते 3रीचा 2रीचा हा कालावधी आहे ना तर त्यासाठी पॅरेंट्सची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे। मग तुम्ही कुठल्याही बोर्डमध्ये टाका, स्टेट बोर्डमध्ये टाका की CBSE मध्ये टाका, फक्त एवढा फरक आहे की भविष्यामध्ये तुम्हाला अधिकारी मुलगा घडवायचा असेल तर तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत टाकावं असं मला वाटतं, किंवा मराठी माध्यमाच्या सेमी इंग्रजीमध्ये टाका। भविष्यामध्ये तुमचा मुलगा जर तुम्हाला असं वाटतं की डॉक्टर इंजिनियर व्हावा, तुमच्याकडे पैसे अफोर्डेबल आहेत आणि काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही CBSE स्कूलमध्ये टाका। तुम्हाला जे स्टेट बोर्डमध्ये टाकतायत तर त्यांचं मी सांगेल की तुम्हाला भविष्यामध्ये मुलगा डॉक्टर इंजिनियर करायचा आहे पण तुम्ही फीस अफोर्ड नाही करू शकत, तरी देखील तुम्ही CBSE कडे जाऊ नये, तुम्ही तुमचा मुलगा स्टेट बोर्डमध्ये टाका, काहीच फरक पडत नाही। मुलगा जर चांगला असेल तर तो करणार, एवढं लक्षात ठेवा। तुम्ही 1000 लाख रुपये फीस भरा परंतु मुलगा करणारा नसेल ना तर काहीच उपयोग नाहीये। त्यामुळे सांगते की पॅरेंट्सने थोडंसं लक्ष द्या, बोर्डकडे लक्ष नका देऊ, पॅरेंट्स थोडंसं लक्ष द्या। तुम्ही मुलांना जास्त गोष्टी, आता YouTube आहे, इंटरनेट आहे, खूप काही गोष्टी आहे, खूप गोष्टी तुम्ही मुलांना सांगू शकता। मुलं अशी असतात ना मित्रांनो, छोट्या छोट्या त्यांना इतकी क्युरियोसिटी असते। मी घरातून बघते की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली हे आम्ही बिग बँगच्या सिद्धांतामध्ये खूप उशीर आपण 8वी 9वी नंतर मला असं वाटतं शिकलो। मला तर आठवतही नाही, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तो पूर्ण गोष्ट ऐकली वाचली। माझा अगदी मुलगा 1लीला असतानाच की मम्मी पृथ्वीचा शोध कसा लागला, पृथ्वीची म्हणजे कशी हे तयार झाली, मला त्या बिग बँगचा सिद्धांत त्याला तेवढ्या वयामध्ये सांगावा लागला। म्हणजे आत्ताची मुलं खूप क्युरियस आहेत, तुम्ही त्यांना जितकं जास्त देता येईल तितकं जास्त द्या, मग ते कुठल्याही माध्यमातून असो। ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मित्रांनो सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, आणखी आपण याचा एखादा वाटलं तर सेकंड पार्ट बनवूया। सध्या तरी मी तुम्हाला या गोष्टी सांगेल की अफोर्ड करू शकत असेल तर CBSE शाळेमध्ये जा, मग त्यामध्ये पण CBSE ॲफिलिएशन आणि CBSE पॅटर्न मधला फरक समजून घ्या। काही शाळांनी फक्त CBSE पॅटर्नच्या मागे खूप सारा फीस घेण्याची, हे 50-60 हजार फीस घेतात CBSE पॅटर्नच्या मागे, आणि मुलाला म्हणजे तितकं काहीच देऊ शकत नाही त्या CBSE पॅटर्नच्या शाळा, अगदी कम्युनिकेशन ही मराठीत करतात, तुमची 50-60 हजार फीस वाया जाते आणि मुलगा नंतर 9वी आणि 10वी स्टेट बोर्डातूनच देतो। मग त्यावेळी तुम्ही सुरुवातीला स्टेट बोर्ड प्रेफर केलेलं बेटर। तुम्ही जर देऊ शकत असेल तर CBSE ॲफिलिएटेड स्कूलमध्ये मुलगा टाका, थोडीशी कॉस्टली आहे पण व्यवस्थित वगैरे आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, फक्त तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तरच। या 2 गोष्टी समजून घ्या। काही जर प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये कळवायला नक्की अजिबात विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। या व्हिडिओबद्दल तुमचे कमेंट मला करायला अजिबात विसरू नका, आणि पुन्हा आपण नवीन सब्जेक्ट सोबत येणारच आहोत। मराठी आणि इंग्रजी माध्यमाबद्दल मी बोलणारच आहे। या व्हिडिओचा सेकंड पार्ट देखील मी घेऊन येईल। हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की फरक काय आहे, आपण मुलांना काय देऊ शकतो काय नाही, आणि पुन्हा अशा व्हिडिओ सोबत आपण भेटतच राहू। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की प्रत्येकाने कमेंट करून कळवा। आज हा नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न, तुमच्याच खूप साऱ्या प्रश्न मला येत होते की मॅडम कुठलं बोर्ड चांगलं, तर सगळेच बोर्ड चांगले असतात, आपण कुठपर्यंत उतरतो हे महत्त्वाचं।
पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. आणि अजूनही तुम्ही आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.